students, application of derivative. In the last lecture, we are at our last one application, maxima and minima. Depending on maxima and minima, we have completed 6 questions. Now question number 7. Show that among all rectangles of given area, the square has the least perimeter. महत्त्वाचा मुद्दा, क्वेश्चन आपल्याला काय आहे हे समजल्याशिवाय आपणाला पुढं काय करायचं हे कधीही समजत नाही. त्यासाठी पाठीमागचे जे आपण 5-6 वर्ड प्रॉब्लेम पाहिले होते ते कसे होते ते जरा नीट ऑब्झर्व करा. डिवाइड द नंबर 30. एक क्वेश्चन मी रिपीट करतोय. डिवाइड द नंबर 30. मग आपणाकडं एक नंबर होता 30. वी हॅव टू डिवाइड दिस नंबर 30 इन 2 पार्ट्स. याचे 2 पार्ट करा म्हणून सांगितलं होतं. मग हे जे 2 पार्ट आपण घेतले त्यातला एक एक्स कन्सिडर केला होता, दुसरा वाय कन्सिडर केला होता. आणि ह्या दोघांची सम किती येते तर 30. सच दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्झिमम. मग सच दॅटच्या पुढं जे सांगितलं होतं त्याच्यावरून आपण आपला एफ ऑफ एक्स फाइंड आउट केला होता. एफ ऑफ एक्स कसा फाइंड आउट केला? देअर प्रॉडक्ट म्हणजे कोणाचा? एक्स आणि वायचा प्रॉडक्ट. मग एक्स इंटू वायची व्हॅल्यू काय टाकली आपण? 30 मायनस एक्स. याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, एफ ऑफ एक्स मिळवला, एफ डॅश ऑफ एक्स मिळवला, पुन्हा एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 कन्सिडर केला, एफ डबल डॅश. हे सगळं झालं. पण या ठिकाणी हा क्वेश्चन आपणाला व्यवस्थित समजला. त्यानंतर पुढे एक प्रॉब्लेम होता, डिवाइड द नंबर 20 इंटू 2 पार्ट्स. मग पुन्हा एक नंबर होता 20. याचे पण किती पार्ट घ्यायचे आपल्याला? 2 पार्ट. एक एक्स घेतला, दुसरा वाय घेतला. आणि सच दॅट जो दिला होता त्याच्यावरून आपण एफ ऑफ एक्स मिळवला होता. मग यांचा अभ्यास क्लिअर झाला असेल तर आपल्याला हा क्वेश्चन काय आहे हे समजेल. शो दॅट अमंग रेक्टँगल्स ऑफ गिव्हन एरिया. गिव्हन काय म्हटले? एरिया. जसं या ठिकाणी एक्स आणि वायची ॲडिशन किती होती? 30. म्हणजे ही कंडिशन आपणाला दिली होती. तसं या ठिकाणी रेक्टँगलचा एरिया गिव्हन आहे. किती आहे तो नाही सांगितला, फक्त गिव्हन आहे म्हणजेच कॉन्स्टंट एरिया दिलेला आहे. जसं एक्स प्लस वाय इक्वल टू 30. ॲज लाईक दॅट एरिया ऑफ रेक्टँगल इज अ कॉन्स्टंट. इट इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी अँड दॅट इज गिव्हन टू अस. मग जर हा एरिया दिलेला आहे तर पुढं म्हणतायत द स्क्वेअर हॅज लिस्ट पेरिमीटर. मग स्क्वेअर घ्या आणि त्याची पेरिमीटर मिनिमम असते हे प्रूव्ह करा. मग मिनिमम काय दाखवायचं आहे आपल्याला? पेरिमीटर. मग पेरिमीटर मिनिमम दाखवायचा आहे पण तो रेक्टँगलचा नाही तर तो कोणाचा दाखवायचा आहे? स्क्वेअरचा दाखवायचा आहे. एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. हे आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे. देताना आपणाला रेक्टँगल दिला आहे, त्या रेक्टँगलचा एरिया गिव्हन आहे म्हणजे समथिंग व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी. आणि तो रेक्टँगल नीट बघा, तोच रेक्टँगल की त्याचा पेरिमीटर मात्र मिनिमम आहे. आणि ज्यावेळी पेरिमीटर मिनिमम आहे त्यावेळी तो रेक्टँगल नसून काय आहे? स्क्वेअर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे स्क्वेअरचा कोणताही फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा नाही. दिलेल्या एरियाचा रेक्टँगल याची पेरिमीटर मिनिमम केव्हा असते? ज्यावेळी तो स्क्वेअर असतो. असा आपला क्वेश्चन आहे. मग रेक्टँगलचा एरिया दिला आहे असं आपण कन्सिडर केलं. एरिया काढण्यासाठी आपणाला लेंथ आणि ब्रेड्थ लागते. लेंथ दिलेली नाही, ब्रेड्थ दिलेली नाही. मग लेंथ आपण काय कन्सिडर केली? एक्स. ब्रेड्थ काय कन्सिडर केली? वाय. एरिया गिव्हन म्हटलं आहे पण तो काय आहे हे सांगितलं नाही. त्यासाठी एरिया आपण कॅपिटल एने रिप्रेझेंट करू. इट इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. सोल्युशन. लेट एक्स बी द
length, y be the breadth, a be the area that is given and it is a constant. पहिली कंडिशन किंवा एक्स आणि वाय मधलं रिलेशन आपण कशावरून तयार करणार? ह्या एरियाच्याच फॉर्म्युल्यावरून तयार करणार. एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया इज गिवन, इट इज ए असं आपण कन्सिडर केला आहे. लेंथ एक्स आणि ब्रेड्थ वाय. दॅट इज वाय इज इक्वल टू ए अपॉन एक्स. इक्वेशन नंबर फर्स्ट. जसं या ठिकाणी एक्स प्लस वाय इक्वल टू 30, वाय इज इक्वल टू 30 मायनस एक्स असं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. सेम केस एक्स आणि वायमधलं एक रिलेशन मिळालं. आता दुसऱ्या वेळी आपणाला पेरीमीटरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण पेरीमीटर स्क्वेअरचा नाही यूज करायचा, रेक्टँगलचाच यूज करायचा आहे. पेरीमीटर इज इक्वल टू, what is the formula of perimeter of rectangle? 2 into bracket L plus B, that is 2 into bracket x plus y, that is 2 into bracket x plus y ची व्हॅल्यू a upon x. हा मिळाला आपणाला f of x. बाकी पुढं काय करायचं हे माहिती आहे, पण याच्यावरून हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे की हा रेक्टँगल नसून काय आहे? स्क्वेअर आहे. मग हा एफ ऑफ एक्स आपण पुन्हा खाली लिहून घेतला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस ए अपॉन एक्स. 2ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल. ट्वाईस एक्स प्लस ट्वाईस ए अपॉन एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ट्वाईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2. 2a कॉन्स्टंट आहे. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, दॅट इज मायनस 2a अपॉन एक्स स्क्वेअर. लेट एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0, दॅट इज 2 मायनस 2a अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. इक्वेशनला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. 2x स्क्वेअर मायनस 2a इक्वल टू 0. 2a राईट हँडला शिफ्ट केला. 2x square is equal to twice a. These two cancel. Taking square root, x is equal to under square root a. अशा रीतीने आपणाला x ची व्हॅल्यू मिळाली. f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 2चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2a कॉन्स्टंट 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन एक्स क्यूब मायनस मायनस प्लस 4a अपॉन एक्स क्यूब. पुढं आपणाला फाइंड आउट करायचा असतो एफ डबल डॅश ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ए, दॅट इज इक्वल टू 4a अपॉन अंडर स्क्वेअर रूट ए याचा क्यूब. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपणाला ॲन्सर काय मिळेल? 4 अपॉन रूट ए अँड इट इज पॉझिटिव्ह. मग एफ डबल डॅश ऑफ ए जर पॉझिटिव्ह आला तर एफ ऑफ एक्स मिनिमम असतो. मिनिमम म्हणजेच लिस्ट. मग एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे? पेरीमीटर. आणि हा पेरीमीटर कसा मिळाला? मिनिमम. मिनिमम म्हणजेच कसा मिळाला? लिस्ट मिळाला, म्हणजे कमीत कमी मिळाला. मग पेरीमीटर मिनिमम आहे हे प्रूव्ह केलं, पण दिलेला रेक्टँगल हा स्क्वेअर आहे हे नाही प्रूव्ह केलं अजून आपण. मग त्यासाठी एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ए ही व्हॅल्यू परत इक्वेशन फर्स्टमध्ये पुटअप केली. पुट एक्स इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ए इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट वाय इज इक्वल टू ए अपॉन रूट ए. वरचा ए रूटमध्ये लिहिला तर 2 वेळा लिहितो रूट ए इंटू रूट ए. एक रूट ए कॅन्सल झाला. वाय इज इक्वल टू अगेन रूट ए. एक्सची व्हॅल्यू रूट ए, वायची व्हॅल्यू रूट ए. इट मीन्स दॅट लेंथ इज इक्वल टू रूट ए, ब्रेड्थ इज ऑल्सो इक्वल टू रूट ए. मग ॲडजेसंट साईड जर सेम असतील देन इट इज अ स्क्वेअर.
आणि मग फायनली आपण काय लिहिणार, हेन्स rectangles of given area having least perimeter when it is a square. Next question. A box with square base having open top. पहिल्या स्टेटमेंटमध्ये व्यवस्थित वाचा काय सांगितलं आहे. अ बॉक्स विथ स्क्वेअर बेस. मग बॉक्स म्हटलं की आपणाला माहीत आहे या टाईपच्या फिगरला आपण काय म्हणतो, बॉक्स. याला एकूण सरफेसेस किती असतात, 6 सरफेसेस असतात. त्यापैकी याचा बेस कसा सांगितला आहे, स्क्वेअर बेस. यालाच आपण 10th स्टँडर्डमध्ये क्युबॉइड म्हटलं होतं आणि जर सगळ्या साईड सारख्या असतील तर क्यूब म्हटलं होतं. मग आत्ता क्युबॉइड का क्यूब हे नाही सांगितलं, फक्त बॉक्स आहे म्हणजे आपण क्युबॉइड कन्सिडर करून चालायचं. क्युबॉइड म्हटलं की आपणाला माहीत आहे लेंथ, ब्रेड्थ आणि काय असते, हाईट. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. पण ह्या बॉक्सचा बेस कसा आहे सांगितलं आहे, स्क्वेअर बेस. जर बेस स्क्वेअर असेल तर लेंथ आणि ब्रेड्थ सेम असेल आणि हाईट मात्र वेगळी असेल. मग ही लेंथ आपण किती कन्सिडर केली, एक्स. ब्रेडसुद्धा किती कन्सिडर करावं लागेल, एक्सच. आणि हाईट मात्र काय कन्सिडर केली, वाय. मग पहिल्या स्टेटमेंटमध्ये जे सांगितलं होतं, अ बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस, लेट लेंथ इज इक्वल टू ब्रेड्थ इज इक्वल टू एक्स ऑफ अ बॉक्स. बॉक्सची लेंथ आणि ब्रेड्थ एक्स कन्सिडर केली का तर याचा बेस स्क्वेअर आहे. हाईट इंटू ब्रॅकेट एच दॅट इज इक्वल टू वाय ऑफ अ बॉक्स. आता बॉक्सची हाईट एच कन्सिडर केली. पुढं सांगितलं आहे द सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. मग ह्या बॉक्सचा काय दिला आहे आपणाला, सरफेस एरिया. मग जी पहिली कंडिशन दिलेली आहे त्याच्यावरून एक्स आणि वायमधलं रिलेशन प्रिपेअर करायचं असतं. व्हॉट शुड बी इट्स डायमेन्शन, त्याच्या डायमेन्शन्स काढा म्हणजेच लेंथ, ब्रेड्थ, हाईट काढा. सो दॅट इट्स व्हॅल्यूम इज मॅक्झिमम. मॅक्झिमम कोण पाहिजे, व्हॅल्यूम. आणि मग जो मॅक्झिमम पाहिजे त्याच्यावरून आपणाला एफ ऑफ एक्स मिळवायचा असतो. मग एफ ऑफ एक्स नंतरचं काम आहे. सध्या काय दिलं आहे, व्हॅल्यूम. सध्या काय सांगितलं आहे, सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ बॉक्स. आता सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. याला टोटल सरफेसेस किती आहेत, 6. त्यातला बेस कसा आहे, स्क्वेअर. वरचा टॉप कसा आहे म्हणून सांगितलं आहे, ओपन. म्हणजे राहिले किती, 5च. त्यातला बेस स्क्वेअर. स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय, साईड स्क्वेअर. याची साईड किती कन्सिडर केली आपण, एक्स. एरिया ऑफ बेस प्लस 4 इंटू एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. हा झाला फॉर्म्युला. एरिया ऑफ बॉक्स इट इज गिवन 192. एरिया ऑफ बेस, बेसचा एरिया म्हणजेच स्क्वेअरचा एरिया. स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला साईड स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर. 4 इंटू, ऑब्झर्व करा, हाईट याला आपण ऑब्झर्व केला, वाय आणि एक्स या दोघांचा प्रॉडक्ट रेक्टँगल आहे, एक्स वाय. वायची व्हॅल्यू काढूया आपण. 192 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4xy. y इज इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. दॅट इज इक्वेशन फर्स्ट.
मग हे इक्वेशन मिळाल्यानंतरच पुढं कोण मॅक्झिमम कोण मिनिमम हे विचार करायचा आपल्याला. डायमेन्शन्स काढा म्हणतायत फॉर लार्जेस्ट व्हॅल्यूम. मग पुन्हा आपल्याला कोणाचा फॉर्म्युला वापरावा लागेल, व्हॅल्यूम ऑफ क्युबॉइड. काय असतो फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ किती कन्सिडर केली, एक्स, ब्रेड्थ एक्स आणि हाईट वाय. वायची व्हॅल्यू काढलेली आहे, एक्स इंटू वायची व्हॅल्यू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. एक एक्स कॅन्सल झाला, राहिलेल्या एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय केला, 192x मायनस एक्स क्यूब अपॉन 4 अँड दॅट इज आवर एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स परत खाली घेतला आपण, 192x मायनस एक्स क्यूब अपॉन 4. लगेच एफ डॅश ऑफ एक्स पण फाइंड आउट केला, डिनॉमिनेटरचा 4 ॲज इट इज, 192 मायनस 3x स्क्वेअर. लेट एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. Therefore 192 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 4 इक्वल टू 0. 4 पलीकडे गेला, 0 झाला. 3x स्क्वेअर पण पलीकडे टाकला, 192 इज इक्वल टू 3x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 192 अपॉन 3. केलं डिवाइड, 3 सक 18, 3 चौक 12, दॅट इज एक्स इज इक्वल टू 8. पण आपणाला व्हॅल्यूम मॅक्झिमम किंवा मिनिमम अजून प्रूफ करायचा आहे. त्यासाठी पुन्हा काय काढावा लागतो, एफ डबल डॅश. 192चा डेरिटिव्ह 0 मायनस ॲज इट इज 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिटिव्ह 2x, दॅट इज इट बिकम्स मायनस 6x अपॉन 4, दॅट इज मायनस 3x अपॉन 2. आता आपण एफ डबल डॅश ऑफ एक्स ॲट एक्सची एकच व्हॅल्यू काढलेली आहे 8, दॅट इज मायनस 3 इंटू ब्रॅकेट 8 अपॉन 2. बे चौक 8, 3 चौक 12. साईन फक्त इम्पॉर्टंट आहे. काय आलं हे, निगेटिव्ह. जर साईन निगेटिव्ह आलं तर एक्स इक्वल टू 8ला आपला एफ ऑफ एक्स म्हणजेच व्हॅल्यूम कसा असतो, मॅक्झिमम असतो. एक्स मिळाला म्हणजेच लेंथ मिळाली, त्याचबरोबर ब्रेड्थ पण मिळाली. लेंथ आणि ब्रेड्थ सेम आहे. राहिला प्रश्न हाईटचा. इक्वेशन फर्स्टमध्ये एक्सची व्हॅल्यू पुटअप करा, आपणाला वायची व्हॅल्यू मिळेल. एक्स वाय म्हणजेच लेंथ ब्रेड्थ आणि हाईट, अँड दीज आर द डायमेन्शन्स ऑफ गिव्हन बॉक्स. नेक्स्ट, an open cylindrical tank whose base is circle is to be constructed of metal sheet so as to contain pi a cube of water. बघा पहिलं स्टेटमेंट किती मोठं आहे, an open cylindrical tank. याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला डायग्राम कोणाची पाहिजे, सिलेंडरची डायग्राम. हा एक सिलेंड्रिकल टँक. पण सिलेंड्रिकल टँक कसा आहे म्हणून सांगितलं आहे, ओपन, म्हणजे याला वरचा सरफेस नाही. बेस सर्क्युलर हे पण सांगितलं त्याच्यामध्ये. सिलेंड्रिकल म्हटलं की अप्पर सरफेस सर्क्युलर असतो, लोअर सरफेससुद्धा सर्क्युलरच असतो. हे आपण 10th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. इज टू बी कन्स्ट्रक्टेड ऑफ मेटल सीट. कशापासून बनवला आहे हा, मेटल सीटपासून. आपल्या घरामध्ये असणारा पाण्याचा पिंप जरी ऑब्झर्व केला, इट इज अ सिलेंड्रिकल टँक. त्याचं झाकण काढून ठेवलं, ओपन सिलेंड्रिकल टँक मिळाला. मग त्याचा बेस जर बघितला तर तो सर्क्युलर दिसतो आणि राहिलेला भाग कर्व्ड दिसतो. इज टू बी कन्स्ट्रक्टेड ऑफ मेटल सीट. तो कशापासून बनवला आहे,
मेटल सीटपासून. घरातला पाण्याचा पिंप कशापासून बनवलेला असतो? स्टीलपासून. हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर सो ॲज टू कंटेन पाय ए क्यूब क्युबिक सेंटीमीटर म्हटलं आहे ऑफ वॉटर. पाणी किती बसतं आहे? पाय ए क्यूब. पण पुढे युनिट काय दिलं आहे? सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर. याचाच अर्थ आपल्याला स्पष्टपणे हा व्हॅल्यूम दिला आहे. पुढं म्हटलं आहे फाइंड द डायमेन्शन्स सो दॅट सीट रिक्वायर्ड इज मिनिमम. मग याच्या डायमेन्शन्स काढा. मग सिलेंडर म्हटलं की दोनच डायमेन्शन असतात. एक बेस रेडियस आणि दुसरं काय असतं याची परपेंडिक्युलर हाईट. बेस रेडियस आपण कशाने रिप्रेझेंट करतो? आरने. आणि हाईट कशाने रिप्रेझेंट करतो? एचने. जसं आत्तापर्यंत आपण एक्स आणि वाय वगैरे यूज करत होतो त्याच्याऐवजी दोन व्हेरिएबल आर आणि एच. लेट आर बी द बेस रेडियस, एच बी द हाईट ऑफ सिलेंड्रिकल टँक. दोन गोष्टी कन्सिडर केल्या. दिलं आहे काय आपल्याला या ठिकाणी? व्हॉल्यूम दिला आहे. व्हॉल्यूम ऑफ टँक इज इक्वल टू किती दिला व्हॅल्यूम? पाय ए क्यूब. दॅट इज गिव्हन टू अस. पण सिलेंडरच्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर एच. दॅट इज पाय ए क्यूब. पाय पाय कॅन्सल. दोन व्हेरिएबल आहेत, एक आर आणि एच. जसं पाठीमागं एक्स आणि वाय, त्याच्याऐवजी आर आणि एच. मग यातल्या एकाची व्हॅल्यू काढू आपण. एचची व्हॅल्यू काढणं आपल्याला सोपं आहे. एच इज इक्वल टू ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर. दॅट इज इक्वेशन फर्स्ट. फाइंड डायमेन्शन सो दॅट मेटल सीट रिक्वायर्ड इज मिनिमम. मग मेटल सीट रिक्वायर्ड इज मिनिमम म्हणजेच आपल्याला सरफेस एरिया मिनिमम पाहिजे. सरफेस एरिया किंवा मेटल सीट रिक्वायर्ड इज इक्वल टू. मेटल सीट म्हणजेच कोण आहे? सरफेस एरिया. पण सरफेस एरिया एक बेसचा असेल आणि दुसरा कर्वड असेल. कर्वड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस. मग सिलेंडरच्या कर्वड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? 2 पाय आर एच. एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू कोणाची काढली आपण? एचची. 2 पाय आर इंटू ब्रॅकेट एचची व्हॅल्यू ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. एक आर कॅन्सल केला. 2 पाय ए क्यूब अपॉन आर प्लस पाय आर स्क्वेअर. आत्तापर्यंत जे एफ ऑफ एक्स लिहित होतो त्याच्याऐवजी याला आपण काय कन्सिडर करूया? एफ ऑफ आर. एफ ऑफ आर इज इक्वल टू 2 पाय ए क्यूब अपॉन आर प्लस पाय आर स्क्वेअर. एफ डॅश ऑफ आर इज इक्वल टू हा 2 पाय ए क्यूब टोटली कॉन्स्टंट आहे. 2 पाय ए क्यूब 1 अपॉन आरचा डेरिटिव्ह मायनस 1 अपॉन आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर स्क्वेअरचा डेरिटिव्ह 2 पाय आर. लेट एफ डॅश ऑफ आर इक्वल टू 0. दॅट इज मायनस 2 पाय ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर इक्वल टू 0. अशा वेळी आपण कितीने मल्टिप्लाय करतो इक्वेशनला? आर स्क्वेअरने. केलं मल्टिप्लाय. मायनस 2 पाय ए क्यूब प्लस याला मल्टिप्लाय करा 2 पाय आर स्क्वेअर इक्वल टू 0. मायनसची टर्म पलीकडे टाकली
2 पाय आर क्यूब इज इक्वल टू 2 पाय ए क्यूब. 2 पाय कॅन्सल, आर क्यूब इक्वल टू ए क्यूब. याचा अर्थ आर इज इक्वल टू ए. लगेच काय काढणार आपण? एफ डॅश ऑफ आर, सॉरी एफ डबल डॅश ऑफ आर मायनस 2 पाय ए क्यूब ह्यासाठी आपला अपॉन 1 अपॉन आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन आर क्यूब आणि प्लस 2 पाय दॅट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 पाय ए क्यूब अपॉन आर क्यूब प्लस 2 पाय. एफ डबल डॅश ऑफ आर ॲट आर इक्वल टू ए दॅट इज इक्वल टू 4 पाय ए क्यूब अपॉन आरची व्हॅल्यू ए क्यूब, सॉरी ए पण त्याचा काय झाला क्यूब, प्लस 2 पाय. कॅन्सल झालं. 4 पाय प्लस 2 पाय दॅट इज 6 पाय. साईन काय आलं? पॉझिटिव्ह. म्हणजेच एफ ऑफ एक्स म्हणजेच आत्ताच्या प्रॉब्लेममधला एफ ऑफ आर म्हणजेच मेटल सीट रिक्वायर्ड इज मिनिमम वेन आर इज इक्वल टू ए. मग आर मिळाला. राहिला प्रश्न कोणाचा? एचचा. इथं व्हॅल्यू पुटअप केली. एच इज इक्वल टू ए क्यूब अपॉन आरची व्हॅल्यू ए, त्याचा काय झाला स्क्वेअर, ए क्यूब अपॉन ए स्क्वेअर दॅट इज ए. एच इज ऑल्सो इक्वल टू ए. आर इक्वल टू ए आला, एच इक्वल टू ए आला. द डायमेन्शन्स आर ए सेंटीमीटर कॉमा ए सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट हाईट ऑफ क्लोज्ड राईट सर्क्युलर सिलेंडर. मागच्या प्रॉब्लेममध्ये पण सिलेंडर होता पण तो ओपन होता. आत्ता काय सांगितलं आहे? क्लोज्ड. राईट सर्क्युलर सिलेंडर म्हटलं की याला 2 डायमेन्शन्स, एक रेडियस आणि दुसरं हाईट ऑफ गिव्हन व्हॅल्यूम, पण त्याचा व्हॅल्यूम काय आहे? गिव्हन आहे. मग आपण काय कन्सिडर केलं? आर बी द बेस रेडियस, एच बी द हाईट अँड फी बी द व्हॅल्यूम. आणि हा व्हॅल्यूम आपला गिव्हन आहे म्हणजेच फीची व्हॅल्यू फिक्स आहे. इट इज अ कॉन्स्टंट. व्हॅल्यूम गिव्हन आहे म्हणून आपण सुरुवातीला व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला यूज केला. काय फॉर्म्युला तुमचा? व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. फी इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. देअरफॉर एच इज इक्वल टू पाय फी अपॉन पाय आर स्क्वेअर दॅट इज इक्वेशन फर्स्ट. हे गिव्हनवरून एक इक्वेशन मिळवलं. आता पुढं सरफेस एरिया कसा पाहिजे? मिनिमम. मग सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? मग तो कर्वड सांगितला आहे का? नाही सांगितला, टोटल सांगितला आहे. मग टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, मग कर्वड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस प्लस एरिया ऑफ अप्पर फेस दॅट इज कर्वड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस आणि प्लस एरिया ऑफ अप्पर फेस असं सेपरेटली आपण 10th स्टँडर्डमध्ये लिहिलं होतं. कर्वड सरफेस एरियाचा फॉर्म्युला 2 पाय आर एच. एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर, पुन्हा एरिया ऑफ अप्पर फेस पाय आर स्क्वेअर दॅट इज 2 पाय आर. एचची व्हॅल्यू ठेवली मी इथं लगेच, फी अपॉन पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर स्क्वेअर. एक आर कॅन्सल झाला, पाय कॅन्सल झाला, न्यूमरेटरला आला ट्वाईस व्ही अपॉन आर प्लस 2 पाय आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एफ ऑफ आर. आता हा एफ ऑफ आर आपण खाली घेऊया. एफ ऑफ आर इज इक्वल टू 2v अपॉन आर प्लस पाय आर स्क्वेअर. एफ डॅश ऑफ आर इज इक्वल टू 2v कॉन्स्टंट, 1 अपॉन आरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 4 पाय आर. लेट
f dash of r equal to 0, that is minus 2v upon r square plus 4 pi r equal to 0, मायनस पलीकडे टाकला आपण 4 pi r is equal to 2v upon r square इकडे घ्या, 4 pi पलीकडे टाका, r cube is equal to 2v upon 4 pi, that is v upon 2 pi. ही झाली r क्यूबची व्हॅल्यू. r ची व्हॅल्यू काय आली? क्यूब रूट ऑफ v अपॉन 2 पाय. पुढं सरफेस एरिया मिनिमम दाखवायचा आहे, म्हणजेच आपणाला एफ डबल डॅश ऑफ आर काढावाच लागेल. मायनस 2v ॲज इट इज, मायनस 2v 1 अपॉन आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन आर क्यूब अँड प्लस 4 पाय, मायनस मायनस प्लस 4v अपॉन आर क्यूब अँड प्लस 4 पाय. आरची व्हॅल्यू, आर क्यूबची व्हॅल्यू या ठिकाणी आहे, आपल्याला आर क्यूबचीच व्हॅल्यू टाकायची याच्यामध्ये. एफ डबल डॅश ऑफ आर ॲट आर इक्वल टू क्यूब रूट ऑफ, दॅट इज इक्वल टू 4v अपॉन आर क्यूबची व्हॅल्यू v अपॉन 2 पाय प्लस 4 पाय. फी कॅन्सल, 2 पाय वरती गेला, 8 पाय झाला, 8 पाय प्लस 4 पाय दॅट इज इक्वल टू 12 पाय अँड ग्रेटर दॅन 0. मग जर हा ग्रेटर दॅन 0 आला तर याचा अर्थ सरफेस एरिया कसा झाला? मिनिमम. पण एवढ्याने आपलं उत्तर संपलं नाही. काय सांगितलं आहे बघा, हाईट इज इक्वल टू डायमीटर. हा इम्पॉर्टंट आहे. आता इथं हाईट आहे, ही हाईट फाइंड आउट करायची आहे अँड दॅट इज इक्वल टू डायमीटर. मग पुन्हा व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपणाला काय करावं लागतं? पुट आर इज इक्वल टू समथिंग इन इक्वेशन नंबर फर्स्ट. आरची आलेली व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवावी लागेल आणि हाईट ही रेडियसच्या डबल म्हणजेच डायमीटर एवढी आहे हे प्रूव्ह करावं लागेल. मग त्यासाठी मी काय करतो बघा, आता एच इज इक्वल टू काय इक्वेशन व्ही अपॉन पाय आर स्क्वेअर आहे, आपल्याकडे व्हॅल्यू आर क्यूबची आहे, व्ही अपॉन पाय आर स्क्वेअरच्या जागेवरती काय घेतला? आर क्यूब, आणि माघारी काय दिला मी परत? आर. इथं फक्त आर क्यूबची व्हॅल्यू पुटअप करा. काय मिळते बघा आपणाला? व्ही अपॉन आर क्यूबची व्हॅल्यू व्ही अपॉन 2 पाय आणि हा पाय इंटू पाय अँड इंटू हा पुढचा आर. व्हीला व्ही कॅन्सल, पायला पाय कॅन्सल, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे गेला? न्यूमरेटरला. म्हणजेच किती आलं आपल्याकडं? ट्वाईस आर. मग हाईट किती झाली? ट्वाईस आर. ट्वाईस आर म्हणजेच डायमीटर. हेन्स प्रूफ.